आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। जवळा जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग। एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व। अतुल मालक पवार यांनी जवळा गटात सुरू केला प्रचाराचा धुरा। जवळा गटात निवडणूक वातावरण तापले। सांगोला जवळा जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसने या गटात ताकदीने तयारी सुरू केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून अतुल पवार यांची उमेदवारी जाहीर झाली असून ते घड्याळ चिन्ह घेऊन थेट जनतेच्या संपर्कात उतरले आहेत। अनुभवी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या अतुल पवार यांच्या उमेदवारीमुळे गटात चुरस वाढली आहे। अतुल पवार हे यापूर्वी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकतपूर जिल्हा परिषद गटातून विजयी झाले होते। त्या काळात त्यांनी गटात विविध विकासकामे राबवत कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती। जनतेशी थेट संपर्क, प्रश्नांची जाण आणि कामातून विश्वास मिळविणे ही त्यांची राजकीय ओळख मानली जाते। महिला आरक्षणामुळे गट बदल पण विकासाचा अनुभव कायम। यावेळी एकतपूर जिल्हा परिषद गट महिला राखीव झाल्याने अतुल पवार यांनी जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। गट बदलला असला तरी विकासाचा अनुभव, प्रशासनाची जाण आणि लोकसंपर्काची ताकद ही त्यांची शिदोरी जवळा गटासाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, संघटनात्मक बळ। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येत अतुल पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रचाराला वेग आला आहे। संघटनात्मक एकजूट ही राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद ठरत असून त्याचा थेट फायदा निवडणुकीत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। खासदार धैर्यशील मोहिते पाटील व अजित पवार यांचे भक्कम पाठबळ। अतुल पवार यांच्या उमेदवारीला खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भक्कम पाठबळ लाभले आहे। राज्यस्तरीय नेतृत्वाच्या या पाठिंब्यामुळे जवळा गटातील विकासकामांना गती मिळेल, तसेच निधी व योजनांच्या अंमलबजावणीसाठी बळ मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। निवडणुकीआधीच विकासकामांना सुरुवात। जवळा जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या आधीच विकासकामांना सुरुवात झालेली आहे, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरत आहे। केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामे सुरू असल्यामुळे जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे। रस्ते, वीज व पाणी, मूलभूत सुविधांवर भर। गटातील विविध वाड्या वस्त्यांमध्ये रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण आणि मजबूतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत। वीजपुरवठ्यातील अडचणी दूर करण्यासाठी नवीन वीज खांब, लाईन दुरुस्ती व क्षमतेत वाढ करण्यात येत आहे। तसेच पाणीटंचाईवर उपाय म्हणून पाणीपुरवठा योजना आणि बोरवेलच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा दिला जात आहे। शाळा व विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित सुविधा। ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी शाळांना कंपाऊंड वॉल उभारणे, संरक्षक भिंती, स्वच्छ परिसर आणि मूलभूत सुविधा देण्यावर भर देण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना सुरक्षित व सकारात्मक वातावरण मिळावे यासाठी हे उपक्रम महत्त्वाचे ठरत आहेत। बोरवेल व शेतीपूरक कामांना चालना। शेतीप्रधान भागात पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने बोरवेल घेऊन देणे, हातपंप दुरुस्ती आणि शेतीपूरक सुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। यामुळे शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळत असून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळत आहे। शासकीय योजना थेट जनतेपर्यंत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विविध शासकीय योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे। वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, विधवा व दिव्यांग योजना, घरकुल योजना, आरोग्य व शिक्षणाशी संबंधित योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे। विकासाच्या मुद्द्यावर वाढता विश्वास। प्रत्यक्ष दिसणाऱ्या विकासकामांमुळे जवळा गटातील नागरिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे। कामे कागदावर न राहता जमिनीवर दिसत असल्याने अतुल पवार यांच्याबाबत विश्वास अधिक दृढ होत आहे। जवळा गटासाठी नवी विकासदृष्टी, अनुभव, नेतृत्वाची साथ आणि संघटनात्मक ताकद यांच्या जोरावर अतुल पवार हे जवळा जिल्हा परिषद गटात विकासाची नवी दिशा देण्याच्या तयारीत आहेत। आगामी निवडणुकीत विकास हाच केंद्रबिंदू ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आपली बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट होत आहे।